नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. प्रसिद्ध विचारवंत इमर्सनचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे की वाचक चोखंदळ असला म्हणजे पुस्तकही चांगली लिहिली जातात. आपला मराठी वाचक चोखंदळ आहेच, नवे विचार स्वीकारणाराही आहे. त्यामुळेच मराठी साहित्यात वेळोवेळी नवे प्रवाह, नवे प्रयोग आणि नवे विचारही दिसत आलेत. अशाच एका वेगळ्या विषयावरच्या कादंबरीविषयी आजच्या आपल्या गप्पा आहेत. लेखक अविनाश कोल्हे यांची कन्या झाली हो ही कादंबरी अगदी याच वर्षी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला नुकताच कोमसापचा पुरस्कारही प्राप्त झालाय. तेव्हा अविनाश कोल्हे सरांशी कन्या झाली हो या कादंबरीविषयी गप्पा मारणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि मी जसं म्हटलं की टायटल फार महत्वाचं असतं कुठल्याही पुस्तकाचं. ही कादंबरी आहे आणि कन्या झाली हो म्हटलं तर म्हणजे हातात आल्यापासून असं वाटतं की म्हटलं तर आपल्याला कळतं आहे की काय विषय असू शकतो, म्हटलं तर काय असेल ते नाही कळू शकत. तर तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे ही स्त्री केंद्रित कादंबरी आहे, पण स्त्रीवादी नाही. यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि टायटलमध्ये जसं सांगितलं की कन्या झाली हो, अजूनही आपल्या समाजामध्ये मुली का मुलगा असा जर चॉईस दिला तर पटकन मुलगा याच्याकडे समाजाचा कल झुकतो. ह्या पार्श्वभूमीवर मुलगी असणं सुद्धा आधार देऊ शकतं, ते तुमच्या जीवनाचं केंद्र होऊ शकतं, असा त्याच्यामध्ये एक मेसेज कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न आहे शीर्षकामधून. म्हणून कन्या झाली हो ही म्हणजे एक प्रकारची घोषणा आहे. मुलगी झाली, मुलगी शिकली, प्रगती झाली, ह्या टाईपचे कन्या झाली हो म्हणजे लेट्स सेलिब्रेट द बर्थ ऑफ अ गर्ल चाइल्ड असं त्याच्यातून कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केलेला. अविनाशजी, खरं तर जेव्हा एखादा लेखक एखाद्या कादंबरीचा विषय घेतो तेव्हा ते त्याचं ते बीज कुठेतरी मिळालेलं असतं. आणि आता हा विषय असा आहे ना की हा समाजाच्या सगळ्या घटकांमध्ये कायम चर्चेला जातो. मग असा कायमच चर्चेत असलेला, ज्याच्याबद्दल खूप लिहिलं जातं, बोललं जातं, हा विषय घेऊन परत एकदा एक कादंबरी लिहावी, याच्या मागची भूमिका काय? पहिली गोष्ट म्हणजे याचा काळ लक्षात घ्या. या कादंबरीचा काळ 85च्या आसपासचा आहे, म्हणजे आजपासून 40 वर्षाचा. आता हाच काळ का निवडला तर त्या 75 साली जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाने 75-85 हे आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून जाहीर केलं आणि मग हळूहळू महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, मुंबईमध्ये स्त्री मुक्तीचे वारे यायला लागले. म्हणजे हे पूर्ण असं नवीन वातावरण होतं. जसं मार्क्सवाद हे नवीन वातावरण होतं, त्याच्यानंतर स्त्रीवाद हे नवीन वातावरण होतं. तर ह्या नवीन वादाचा आपल्या समाजाने, आणि आपल्या समाजामध्ये एक जिन्सी नाही, जाती व्यवस्थेमध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये दुभंगलेला आहे. तशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या वर्णातल्या महिलेवरती ह्या नवीन वातावरणाचा काय परिणाम झाला असेल याच्याविषयी माझं कुतूहल होतं तेव्हापासून. आणि या चळवळीत मी कधी होतो नव्हतो, म्हणजे आय वॉज नॉट अ फुल टाइमर, पण काय म्हणायचं त्याला फेलो ट्रॅव्हलर होतो, यांच्याबरोबर होतो, थोडी मदत केली, उठबस होती, दिसत होतं काय बदल होत आहे स्त्रीच्या सगळ्या. आणि तेव्हा ह्या सगळ्या स्त्रिया माझ्या वयाच्या होत्या, 22, 23, 24, 25 वेगळ्या काळात. पण 84, 82, 83 त्या काळातली कथानक आहे, त्याच काळातला मी होतो. तेव्हा मला असं असतं की याचे परिणाम आता दिसत नाहीयेत, पण हे उद्या परवा तेरवा वैर येतील जेव्हा खरं भांडे लागेल. आता एव्हरीबडी इज वेलकमिंग इट. अर्थात तेव्हा सुद्धा काही याला आक्षेप घेणारे, विरोध करणारे लोक होते, पण नॉर्मली देशात वातावरण असं होतं की याचं स्वागत झालं पाहिजे. मग महिला त्या बाजूने कायदे झाले, नंतर पुढे आरक्षण आलं 93 साली. हे सगळं हळूहळू म्हणजे त्याची उगम त्या दशकाच्या सुरुवातीपासून आहे. तर म्हणजे उगमाच्या तिथं काय झालं, आता तुम्ही जसं म्हणा तसं आज हे सगळीकडे आहे, पण तेव्हा एका विशिष्ट वर्ताभोवतीच ते चर्चा होती. अशा परिस्थितीमध्ये एका मिडल क्लास, मध्यमवयीन, कनिष्ठ मध्यमवर्गीय, विवाहित समाजाच्या मुलीमध्ये, स्त्रीमध्ये हे वारे आल्यानंतर काय होऊ शकतं याची चाचपणी करण्याचा तो प्रयत्न आहे. म्हणून ती कादंबरी त्या काळात बसवली आहे. आजच्या काळात सुद्धा ती कादंबरी लिहिता येईल. एकदा तुम्हाला त्या विषयाचा आवाका लक्षात आला की, आणि समाज प्रभावी असला तर मॅडम काळाचा टप्पा तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. जे व्हॉट पिरियड ऑफ टाइम, म्हणजे देशाचं राजकारण कुठल्या जातलं, 60च्या दशकातलं, 70च्या दशकातलं, 20व्या दशकातलं, कारण पूर्ण दर 10 वर्षाचं राजकारण बदलतं. तसं स्त्रीमुक्तीसारख्या डायनामिक याच्यामध्ये सुद्धा आज जर मला कादंबरी लिहायची झाली तर मला ते पूर्ण नवीन कॉन्टेक्स्टमध्ये लिहावी लागेल. सो कॉन्टेक्स्ट डिटाइज द टेक्स्ट असं म्हणूयात. पार्श्वभूमी तुम्हाला बरोबर ती चौकट उभी करते. खरं तर एखादा असा विषय जो की समाजात कायम चर्चेला जात असतो किंवा त्या समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा भाग असतो, तो आपण जेव्हा घेतो तेव्हा लेखकाला त्याचा कादंबरीत म्हणजे फिक्शनचा फॉर्मॅटमध्ये लिहावंसं का वाटतं? कारण कसं असतं की रिसर्च रिपोर्टमध्ये काही नाही म्हटलं तरी थोडंसं ते एकांगी होऊ शकतं.
सर्जनशील साहित्याचं मोठेपण असं की त्याच्यात तुम्हाला मल्टिपल व्हॉइसेस घेऊ शकतात. त्यात नवरा येतो, सासू येऊ शकतो, कार्यालयातल्या स्त्रिया येऊ शकतात, कार्यालयातले पुरुष येऊ शकतात, बाहेरच्या शक्ती येऊ शकतात, मीडिया येऊ शकतो. असं ते तुम्हाला असं ते एक, त्यामुळे क्रिएटिव्ह रायटिंग हे इज अ चॅलेंज. हे किती ताकदीने आणि किती काय म्हणायचं समर्थनीय पद्धतीने लेखक हा दृष्टिकोन मांडतो. म्हणजे आता समजा नवऱ्याचा दृष्टिकोन आहे, तर नवऱ्याचा दृष्टिकोन त्याचा एक दृष्टिकोन आहेच, तो चूक असेल बरोबर असेल, पण बेसिकली कॅरेक्टर रंगवणं. हा, आणि तो पॉवरफुली समाजासमोर आला पाहिजे, कन्व्हिन्सिंग वाटला पाहिजे. म्हणजे आता मी प्राध्यापक होतो म्हणून सांगतो, समजा भारतीय जनता पक्ष शिकवायचा आहे, तो शिकून झाला, शिवसेना शिकून झाली, कम्युनिस्ट पार्टी शिकून झाला, काँग्रेस शिकून झाला. एक विद्यार्थी म्हणाला की सर तुम्ही सगळं एवढं मन लावून शिकवता, तुम्ही कोण आहात? म्हणजे इतकं प्रत्येकाला कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे की माझी बाजू बरोबरच आहे. तसंच नवऱ्याची बाजू आहे, सासूची बाजू आहे, ऑफिसमध्ये बायकांची बाजू आहे, तिला मदत करणाऱ्यांची, तिला विरोध करणाऱ्यांची एक बाजू आहे. हे लेखकाचं कौशल्य असते की हो कन्व्हिन्सिंगली प्रोजेक्ट. नाहीतर आपल्या मराठी साहित्यात होतं काय की ही नायिका म्हणजे मग ती सर्व गुण संपन्न, हाही खलनायक, मग त्याच्यामध्ये सगळे वाईट गुण, असं ते बटबटीत रंगवलं जातं. तसं दॅट इज नॉट अ हॉलमार्क ऑफ गुड लिटरेचर. ते काही चांगलं साहित्य नसतं, ते ठीक असतं. आज याच्यात चॅलेंज तो असतो की सगळ्यांचे व्ह्यू पॉईंट योग्य तऱ्हेने कन्व्हिन्सिंग झाले का. खरं तर आपण म्हणजे कन्या झाली होच्या निमित्तानेच गप्पा मारतोय, पण मला कल्पना आहे की तुम्ही उत्तम वाचकही आहात, भरपूर वाचन करत असता, आणि आपला हा आनंदाचं पान म्हणजे वाचनाबद्दलचाच कार्यक्रम आहे. तर गेल्या अगदी 2025, कारण अगदी आपण शेवटच्या महिन्यात आहोत 2025, तर या वर्षात असं कुठलं लक्षवेधी पुस्तक होतं का की जे वाचल्यावर तुम्हाला वाटलं की अरे हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे? मग तो अनुवाद असेल किंवा काही कुठलंही पुस्तक असेल, वाचकांना मिळालं पाहिजे हे वाचायला, असं वाटावं असं. आता मी पुस्तक जुनं आहे, पण आज मी वाचलं, त्याचं परीक्षण केलं. ते म्हणजे विभूतीभूषण यांची कादंबरी आरण्यक. हा, ज्यात बंगालच्या लेखक आहेत, 30-35 कारण आहे, आणि वाचलं नसेल अवश्य वाच. तुझ्या वतीने मी सगळ्यांना सांगतो की वाचल्यानंतर अवश्य वाचा. जंगलातलं लाईफ काय असतं, म्हणजे जंगल म्हणजे आपल्याला बोरिवलीचं नॅशनल पार्क नाही, खरं जंगल, त्याच्यात जीव मैल आत जाता आणि फक्त जंगल असतं, आणि मग तिथलं सगळं वातावरण त्यात क्वचित दिसणारे म्हणून अप्रतिम कादंबरी. अच्छा, आरण्यक नाव. आरण्यक. अगदी आपल्या गप्पाच्या शेवटाकडे येताना कन्या झालीच्या निमित्ताने की हे पुस्तक म्हणा किंवा ही कादंबरी का वाचकांनी वाचलीच पाहिजे? तुम्ही लेखक आहात, काय सांगाल? सांगतो ना, ती कादंबरी यासाठी वाचली पाहिजे की मार्क्सवाद काय, स्त्रीवाद काय, हे आपल्या समाजामध्ये नवीन विचार आहेत आणि ते आता रुजू बघतायत. तर आज 25 साली जर तुम्हाला वाचायचं असेल तर आपण कुठल्या प्रवासातून इथपर्यंत आलो, आणि आपल्या पुरुषांनी काय लढे दिले, काय झगडा करावा लागला, अगदी बेडरूम पासून ते हॉल पासून ते रस्त्यापासून ते ऑफिस पासून ते विमानतळापर्यंत, असे लढायचे प्रत्येक ठिकाणी स्त्रियाला लढावं लागलं. तर ते त्यातले बारकाई समजून घ्यायचे असतील, आणि हा एक साधा व्यावहारिक सल्ला, आणि साहित्याचा आस्वाद घ्यायचा असेल, प्युअर लिटरेचर, हे का शेक्सपियर वाचायचं मी आज, काही नाही, वाचायचं, आवडतो, साहित्य आहे ते, त्यांनी जे जीवन दर्शन मिळतं त्याच्यासाठी. नाही, अर्थात, आणि एक वेगळा विषयही तुम्ही या कादंबरीच्या माध्यमातून घेतलाय. खरंच त्या सगळ्यासाठी शुभेच्छा, आणि आज तुम्ही आलात आनंदाचं पान मध्ये आमच्याशी या पुस्तकाच्या निमित्ताने गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप खूप आभार सर. थँक्यू, बरं वाटलं बोलून. थँक्यू. आपल्या या आनंदाचं पान मध्ये आजपर्यंत आपण अनेक अनुवादित कथा आणि कादंबऱ्यांबद्दल बोललो, पण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय अनुवादित कवितांचं पुस्तक. युद्ध जवळ आलंय असं या कविता संग्रहाचं नाव आहे, आणि जगभरातल्या अनेक महत्वाच्या कवींच्या कवितांचा यात समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पेशाने शिक्षिका असलेल्या सविता करंजकर जमाले यांनी या कविता अनुवादित केल्या आहेत, आणि आज आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. सविता, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पान मध्ये. खरं तर या कविता संग्रहाबद्दल अनेक प्रश्न विचारायचे आहेत, पण त्याआधी सगळ्यात सुरुवातीला या कविता संग्रहातली तुमची आवडती जी कविता असेल त्या कवितेने आपण सुरुवात करूया, ती ऐकवा तुम्ही. धन्यवाद. आज मी माझा नवीन जो संग्रह आलेला आहे, युद्ध जवळ आलंय, त्यातली एक अनुवादित कविता आपल्याला ऐकवते. सिरियातले कवी आहेत निज्जार कब्बानी, त्यांची ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे संतप्त पिढी हवी आहे. आम्हाला एक संतप्त पिढी हवी आहे. आम्हाला हवी आहे अशी पिढी जी करेल क्षितिज निर्माण, जी उखडून टाकेल इतिहासाला मुळापासून, जी खोलात दडलेल्या विचारांना काढेल बाहेर. आम्हाला हवी आहे अशी भावी पिढी. आम्हाला हवी आहे अशी भावी पिढी जी असेल वैविध्याने भरपूर,
जी करणार नाही चुकांना क्षमा, जी वाकणार नाही कधीच, जी करणार नाही चुकांना क्षमा, जी वाकणार नाही कधीच, लबाडीशी नसेल तिचा कधीच प्रसंग, लबाडीशी नसेल तिचा कधीच प्रसंग, आम्हाला हवी आहे एक अशी पिढी ज्यात नेतृत्व करणारे असतील असामान्य लोक, ज्यात नेतृत्व करणारे असतील असामान्य लोक. मुळात अगदी पहिलाच प्रश्न विचारावासा वाटतोय की या सगळ्या जगभरातल्या कविता मराठीत आणाव्यात असं तुम्हाला का वाटलं? अगदी थोडक्यात विचारायचं तर या कविता संग्रहाच्या जन्माची कथा काय? आपण बघतोय की जगभरात युद्धाची स्थिती आहे आणि युद्धाने अराजक माजलेला आहे. सगळी दुनिया युद्धाचे परिणाम भोगत आहे. तर अशा वेळी एक शिक्षिका म्हणून आणि एक साहित्यिक म्हणून माझं असं कर्तव्य आहे की युद्धाचे परिणाम आणि त्यानंतर त्यासाठी आवश्यक असणारी शांतता, युद्धानंतर जे होतं ते बेचिराग करणारच असतं. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक मार्ग म्हणून किंवा जग युद्धाचा कशा दृष्टीने विचार करतं, त्याचे परिणाम काय काय जगाला भोगावे लागत आहेत आणि कुठलंही युद्ध हे रक्तरंजितच असतं. शिवाय ते युद्ध भुकेचं युद्ध असू शकतं, बेरोजगारीचं युद्ध असू शकतं, अन्याय अत्याचाराचं युद्ध असू शकतं. तर याचा स्फोट कुठेतरी होणार आहे. म्हणून युद्ध जवळ आलं या शीर्षकाखाली मला या कवितांचा अनुवाद करावा वाटला. मी बऱ्याच दिवसांपासून कवितांवरती काम करत होते. त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की युद्धावर आधारित कविता ज्या आहेत, जगभरातल्या कवींनी लिहिलेल्या कविता, त्यावरती काम झालेलं नाही. हे साहित्य आपल्या भाषेत येणं गरजेचं आहे. आपल्या लोकांना, आपल्या वाचकांना, बाहेरच्या देशातले लोक युद्धासंबंधात किंवा सामान्य लोक युद्धाबद्दल काय विचार करतात हे समजलं पाहिजे. म्हणून मी त्या कविताच्या अनुषंगाने अभ्यास सुरू केला आणि मग मला ज्या कविता आवडल्या, बाहेरच्या देशातील असो की भारतातील कवींच्या असो, त्या कवितांचा मी मराठीमध्ये अनुवाद केला आणि तिथून या पुस्तकाच्या निर्मितीची सुरुवात झाली. जेव्हा आपण जगभरातल्या कवींच्या कविता म्हणतो तेव्हा सिलेक्शन प्रोसेस कशी होती? कविता तुम्ही कशा निवडल्या? कवी तुम्ही कसे निवडले? ती प्रक्रिया काय होती? मॅडम, इंटरनेटवरती कविताकोश म्हणून एक साईट आहे, त्याच्यावरती जगभरातल्या कवींच्या कविता अवेलेबल आहेत. परंतु मग त्या काही आधी हिंदीमध्ये, काही इंग्लिशमध्ये अशा ऑलरेडी अनुवादित झालेल्या आहेत. तर मी त्यातूनच युद्धावर आधारित ज्या कविता आहेत त्या कवितांची निवड केली, कारण मुळात युद्ध या विषयावरती काम झालेलं नाही असं माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी ठरवलं की या विषयावर काम करणं गरजेचं आहे. मी त्या विषयाशी अनुषंगाने लिहिणाऱ्या कवींची निवड केली. अर्थातच युद्धावरच्या कविता होत्या, त्या मुळातच वाचताना कविता इतक्या मन हेलावणाऱ्या होत्या की याच्यावरती मेहनत करणं खूप गरजेचं हे लक्षात आलं. मी बेसिक पहिल्यांदा जो अनुवाद मला जसा जमतो तसा केला आणि त्यानंतर वरिष्ठांना ते दाखवलं. वरिष्ठांनी सुचवलेल्या सुधारणानुसार त्यात सुधारणा करत गेले. यासाठी अनेक डिक्शनरींचा वापर केला मी, ज्या बाहेरच्या देशातल्या, ज्या दुसऱ्या भाषेतल्या होत्या, त्यातून आपल्या भाषेत ते अनुवाद करायला माझा उपयोग झाला त्या गोष्टीचा. खरं तर याआधी आपण आनंदाचं पानमध्येच भेटलो होतो तेव्हा फ्रुटी कोणाची या बाल कादंबरी विषयी आपल्या गप्पा झाल्या होत्या. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता हा जो कविता संग्रह, याला प्रतिसाद कसा मिळतोय आणि या ज्या कविता आहेत ज्या तुम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत, तुम्ही अनुवादित सुद्धा केलेल्या आहेत, त्याला कशा प्रतिक्रिया येत आहेत वाचकांकडनं? आधी मलाही असं वाटलं होतं की आपण युद्धावरच्या कविता अनुवादित केलेल्या आहेत तर याला प्रतिसाद कसा मिळेल ही शंका होती. पण सुदैवाने माझ्या या पुस्तकाला देखील वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि प्री बुकिंग मध्येच पहिली आवृत्ती या पुस्तकाची देखील संपलेली आहे. वाचकांचे अनेक फोन येत आहेत, जाणकार व्यक्ती या पुस्तकावरती समीक्षण लिहित आहेत आणि मोठ्या प्रमाणात नोंद घेतली जाते. वाचकांना हे पुस्तक आवडत आहे. सविताजी, खूप खूप आभार तुमचे. आज आनंदाचं पानमध्ये तुम्ही सविस्तर गप्पा मारल्यात त्यासाठी आणि तुमचे जे काही आगामी प्रोजेक्ट्स असतील त्यासाठी आमच्या शुभेच्छा. खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आजची लक्षवेधी पुस्तकं कोणती ती आता बघूया. युद्ध नाकारणारं जग, संदीप वासलेकर यांचं अत्यंत महत्वाचं असं हे पुस्तक. त्याचे प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन. युद्ध मानवजातीचा नैसर्गिक गुणधर्म नाही, शांतता आणि युद्ध यातून शांततेची निवड करण्याची मुभा आपल्याला आहे असं ठामपणे सांगणारं असं हे पुस्तक आहे. आणि एकीकडे धोक्याचा इशारा आणि दुसरीकडे विचारांना चालना ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत. आजचं दुसरं पुस्तक आहे ग्रंथाली प्रकाशनानं प्रकाशित केलेलं चंद्रशेखर सानेकरांचं एकटे दुकटे शेर. आता शेर म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल,
सानेकरांनी जानेवारी 2011 ते 2022 या 10 वर्षाच्या कालावधीत लिहिलेल्या मुक्त शेरांचं हे संकलन आहे. आजच्या दिवसातलं तिसरं पुस्तक आहे रोहन प्रकाशनाचं अगदी वेगळं पुस्तक, ज्याचं नाव आहे पुरातन भारतीय खाद्य संस्कृती. हे डॉक्टर वर्षा जोशी यांनी लिहिलेलं पुस्तक नलपाक दर्पण आणि भोजन कुतूहल या 2 प्राचीन ग्रंथातील माहिती आणि पाककलेविषयीचा वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन्ही गोष्टी आपल्या समोर ठेवतात. आजच्या दिवसातलं शेवटचं पुस्तक म्हणजे डिंपल प्रकाशनाचं पुस्तक. गेल्या काही वर्षाच्या काळात राजकीय उलथापालथीमुळे मराठी माणसाच्या भावविश्वात उसळलेला कल्लोळ अत्यंत तिरकसपणे चित्रित करणारी ही कादंबरी आहे, जिचं नाव आहे जय भवानी जय मराठी, आणि ही लिहिली आहे प्रसिद्ध कवी प्रसिद्ध लेखक महेश केळुसकर यांनी. आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी जसं बोलले त्याप्रमाणे मराठी वाचक चोखंदळे त्याच्यापर्यंत अधिकाधिक पुस्तकं पोचवायचा आमचा प्रयत्न पुढच्या आठवड्यातही असेलच. तोपर्यंत वाचत रहा. धन्यवाद.